उष्णता असतानाही काल रात्री झोप लागली आणि थोड्याच वेळात जाग आली ती डासांच्या एका कपलच्या गुणगुणण्यानं. ते दोघं एवढं गुणगुणत होते की बेसूर आवाजात गाणारा एखादा गावठी कलावंताची आठवण झाली. या डासांचं नेहमी आश्चर्य वाटतं. स्वतःच्या आनंदासाठी गुणगुणणं हे त्याने बाहेर जाऊन करा ना. कोणाच्या तरी कानाजवळ गुणगुणण्यात त्यांना कसला आला आहे डासार्थ. डासार्थ म्हणजे आपण पुरुषाला पुरुषार्थ म्हणतो तसं डासाला डासार्थ. या डासांची मात्र कमाल वाटते. डासांचीच नाही, प्रत्येक मुक्या प्राण्याची. कुठल्याही देशाप्रदेशातला मुका प्राणी असू दे, त्यांची भाषा ठरलेलीच. म्हणजे भारतातलं मांजर म्याव करणार, इंग्लंडमधलं मांजरसुद्धा म्यावच करणार. नाही तर आपण, आपली भाषा पावलागणिक बदलते आणि ती पण बदलणारी भाषा एवढी भिन्न असते की कधीकधी अर्थसुद्धा कळत नाही. तर हे डास गुणगुणत 5 मिनटं त्यांनी माझ्या कानाजवळ गुणगुणलं. मलासुद्धा खूप कंटाळा आला होता त्यांना मारण्याचा. मग नंतर कळलं की ते दोघं उडता उडता एकमेकांच्या मिठीत विसावलेत आणि गुणगुणत आहेत काहीतरी. मी आपल्या त्याच्यावरून त्यांच्या गुणगुणण्याचे आढावे बांधू लागलो. अन्यथा या प्राण्यांची भाषा आपल्याला कधीच कळली नाही. प्राणी, कीटक, पक्षी कोणतीच भाषा काय आपल्याला कळली नाही. त्यांचे फक्त आवाजच कानी पडतात, तेवढंच आपलं ज्ञान. कदाचित मी जे बांधले आडाखे होते ते असे होते. डास मादी कदाचित गुणगुणली असेल त्या नरापाशी. का हो, किती छान झालं ना आपलं लग्न झालं ते. लग्न काय म्हणते, आपण काय थोडीच माणसं आहोत लग्न करून एकत्र बंधनात राहायला. आपण आपलं मज्जा करतोय फक्त. जाऊ द्या तिकडं, तुम्हाला मजेतच आहे. माणसं बघा हो, लग्न करून वर्षानुवर्षे एकत्र राहतात. नाही तर आपण, तुमचं तर काय बाई खरंच नाही. तुम्ही दुसऱ्या डासीन दिसली की धावलात तिकडं तिच्यासोबत माणसाला चावायला. आपल्यावर प्रेम करणारी आपली एक बायको आहे, कधीतरी पाहणार आहात की नाही तिच्याकडं? आपण डास कशाला झालो? आपलं एक तर आयुष्य एवढंसं, कोणी चपकन चापटी मारली तरी मरतो आपण, आणि त्याच्यात लग्न करून राहणार. अरे मी सांगते ते ऐकता का? माणसात पण लग्न करून राहतात, त्यांचं आयुष्य थोडीच असतं 50-60 वर्षे. कधी कधी किड्या मुंग्यासारखे सुद्धा माणसं मरतात, पण त्यांनी लग्न करणं सोडलं आहे का? कुणी काय सांगितलं तुला? इतक्या गटारांवर तू हिंडतेस फिरतेस, इतकी माणसं तू बघितलीशी गटारात पाणी ओतणारी, तरी तुला माणसांच्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही वाटतं. ते माणसंसुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात म्हणे आपल्यासारखे. आता आपल्यातनी त्यांच्यात एकच फरक उरला आहे. आपण आपल्या सुईसारख्या असलेल्या टोकीनं त्यांचं रक्त शोषून घेतो आणि ते दुसऱ्याकडून काम करून 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 त्याचं रक्त शोषून घेतात. एवढाच फरक. आणि आपल्यातला देहाचा फरक. आपण एवढेशे कीटक आणि ते भले मोठे माणसं. हो ना रे, हे खरं बोललास बरं. बाकी तू, माणसं बदलत चाललेत असं शेजारचा तो माझा मित्र म्हणत होता. मित्र का ग? तू तर म्हणेस माझ्यावरच फक्त प्रेम आहे. जाऊ द्या, तुमच्याकडून शिकलं हे थोडंफार. माझ्याकडून शिकलीस आहे का? हे बघ, जास्त करायचं नाही. आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती नाही. ते सगळं माणसाच्या हातात आपलं आयुष्य किती दे. पण मी काय सांगतो ते, हे असं परत असा बदफैलीपणा केलास तर लगेचच सोडून दे ना. मी म्हणणार पण नाही तू माझ्यावर प्रेम करतेस वगैरे. असं कसं लगेचच एवढी आपली फ्रेंडशिप केली
तर लागलात लगेच ऐकून दाखवायला. फ्रेंडशिपच केली. मी काय त्याच्यासोबत उडले नाही तुमच्यासारखी. हां ठीक आहे, मागचं पुढचं काढत बसू नकोस. आता आपलं घर बांधायला हवं. व्यवस्थित घर चांगलं बांधू, सेफ ठिकाणी असं. मी काय म्हणते, मी परवाच एक विचार केला. आपले ते गणू काका आहेत ना, त्यांनी खूप घाण करून ठेवले घराच्या शेजारीच. अगदी गटारगंगा म्हटले तर चालेल. आणि ते कधी साफही करत नाही. तिथे आपलं एक चांगलं छान टुमदार घाणेरडं घरटं होऊ शकतं. छान तुमदार आणि घाणेरडं म्हणजे अहो म्हणजे काय करताय? घाणेरडं असणं हेच आपल्या दृष्टीने चांगलं नाही का? आपण चांगल्या ठिकाणी कुठे बसतो का? बरोबर बरोबर बरोबर. या माणसांसोबत राहून चांगलं काय नाही वाईट काय ना हेच मला कळेन असं झालं हल्ली. बरोबर. मी तुम्हाला खूप वेळा सांगते, माणसांचा उपयोग फक्त रक्त शोषण्यापुरता करा. त्यांच्याकडून काय अक्कल वगैरे घेऊ नका बरं. तर आपण पण माणूस होऊन राहू त्यांच्यासारखे. अरे माणूस आणि डासांमध्ये काहीतरी फरक तर ठेवा थोडे. आपण ज्याच्या कानासोबत गुणगुणतोय ना, त्या कानात किती मळ साचलाय. हो ना, खरंच ना, किती बघा मळ साचलाय. मी काय म्हणते, याच्या कानातच घरटं बनवलं असतं तर. तुझी पण ना नको ती आयडिया चालत असते. आता उडून 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 पंख खूप दुखायला लागलेत आपले. मी काय म्हणते, थोडं बसून घेऊ. अहो बसून गेला बाग कुठे येते? तू बी माणसाळली वाटतं. बाकावर माणसं बसतात. आपण माणसांच्या अंगावर बसायचं असतं, नाहीतर त्या गटारीवर. तुला कळत कसं नाही? तुला भूक लागली असेल ना मग? एक काम कर, बसायच्या हातावर आणि हवं तेवढं रोगतं शोषून घे. परत मिळणार नाही बरं दुसरा माणूस. हे किती दिवस चालणार? आणि ती लोक माणूस लोक आहेत ना, ती रक्त काढून दुसऱ्याला जडवतात. तसं तुम्ही पण बॉटलभर रक्त काढून घ्या की. मग कसं आपल्याला निवांत घरात बसता येईल. पोरं बाळ झाली तर त्यांना तिथं आयतं रक्त देता येईल. अगं आपली सोंड ती केवढी, आपण ते केवढं. नाही तर मी तुझ्यासाठी रक्तपेढीतून जाऊन रक्ताची बॉटलच पळवून आणली असती. पण आपल्याला एवढं वजन उचलायला नको. बरोबर आहे तुमचं. देवानं माणसासारख्या एवढ्या अजस्त्र प्राण्याला हैराण करण्याची आपल्याला ताकद दिली. पण वजन उचलण्याची नाही ना दिली. जाऊ दे, काय करते, काही ना काही कमी जास्त असतंच आयुष्यात. तुम्ही काय भगवद्गीता वाचून आला की काय प्रवचन द्यायला लागला तर? मला एक कळत नाही, मगापासून किती भाषेत बोलतेस ग तू, वेगवेगळे टोन. काय करणार? किती प्रदेश फिरून आलो आपण. एका माणसाचं रक्त गोड नाही लागला की दुसऱ्या माणसाकडं, दुसऱ्या माणसाचं रक्त गोड लागला ना तिसऱ्या माणसाकडं. एका प्रदेशातली माणसं संपली की दुसऱ्या प्रदेशात. आपल्याला कोणी काही बंधनात ठेवलं आहे का? ते बरोबर आहे. आपल्याला मुक्तपणे विहार करायला स्वातंत्र्य आहे सगळीकडं. माणसाला मिळाले सप्त स्वातंत्र्य पण तिथे झक मारतील. आपल्याला सप्त काय, सगळी स्वातंत्र्य आहेत आपल्याला. नाही, एक स्वातंत्र्य नाही बरं तुम्हाला. माझ्याकडे सोडून त्या शेजारणीच्या डासरीणीकडे बसलास, ती बघा शेजारची डासी. कुठे आहे शेजारची डासी? ती बघा. आपण ज्याच्या हातावर बसलोय ना त्याच्याच पायावर बसून ती त्याचं रक्त पिते. दिसायला छान आहे बरं. पंख बघ कशी छान छान पडपडते. तिची सोंड एवढीशी किती छान दिसते ग. आता तुम्हाला आहे ना मी त्या माणसाच्या चप्पल काढून मारेन बरं. चप्पल काढून मारू नको बरं बाई. चप्पल काढून मारलंस तर कसं होईल माझं? मरून जाईन ना मी. चप्पलानं कुठं मरायला होतं का? अगं येडे, आपण डास आहोत, माणसं नाही. चपलानं माणूस मरत नाही. आपण जर चपलाखाली गावलो ना तर आपलं डायरेक्ट पोस्टमार्टम होऊन जाईल. माहिती नाही का तुम्हाला? बरोबर बरोबर.
अरे माणसांच्या जगात नाही राहायलाच नाही पाहिजे. मग मी तुला कितीचं म्हणतो आहे, जेव्हा आपण नाश्त्याला जेवणाला बाहेर पडतो ना, तेव्हा माणसांचं रक्त काय ते पिऊन घे. पण तुझं तसं नाही. तुला पुरवून त्या माणसाला वापरायचं असतं. अगं बाई, आता ठीक आहे, कुठे ना कुठे माणूस हा भेटत राहतो. पण उद्या माणसं झोपायची कमी झाली तर आपल्याला कुठे मिळेल माणसं एवढी जागीजुगी माणसं काय कामायची ती. म्हणून म्हणतो, जेव्हा मिळतं ना तेवढ्यात खाऊन घेत जा म्हणून. समजते का तुला? आता गप बसा आणि मी सांगते ते ऐका. आपण त्या गणूकाकांची ते जागा पाहायला जाऊ. पैसे आहेत का तुझ्याकडे जागा पाहायला चालली? अरे यार, नका चेष्टा करू. आपल्याला पैसे कुठे लागतात काय? माणसांना लागतात. आपल्याला फक्त जागा बघायची आहे. जी जागा दिसेल आवडेल ती आपली. पण नक्की सेफ आहे ना? एकदम सेफ आहे हो. त्या गणूकाकांना काही सुधरत नाही हल्ली. चष्मा लावून बी दिसत नाही त्यांना, जाड भिंगाचा. आणि ते वर्षानुवर्ष काही साफसफाई करीत नाहीत. त्यामुळे त्यांची जागा एकदम बेस्ट आहे बघा. बरं ठीक आहे, जाऊया. या माणसाला फटका दे ग, सारखा आपला हलतोय. जाऊन दे. तुम्ही तरी कुठे रात्रीचे झोपता? तुम्ही बी हलतच असता रात्र, व्हायब्रेट झाल्यासारखे, मोबाईलसारखे. उगाच चेष्टा नको करू बरं माझी. हलतो म्हणजे कशाला? तुला मिठीत घ्यायला. मिठीत घ्यायला म्हणे. शेजारी कोण दिसली ना की बरोबर जाता तिकडं, तिला बी मिठीत घ्यायला. आणि माझं नाव उगाच सांगताय. मी काय म्हणतो, तो परवाचा एक माणूस पाहिला का, कसा भेसूर गात होता. मला वाटलं, त्याला बघून वाटलं की माझ्या ह्या डासिनीचं गाणं त्याच्यापेक्षा छान होतं. किती छान गुणगुण घेते एखाद्याच्या कानापाशी जाऊन. हे तुम्ही मला चांगलं सन्मानानं बोलताय की माझा अपमान करण्याच्या हेतूनं बोलताय? जा ग, तुला सगळं अपमानच वाटतं बरं. चेष्टा केली वाटतं. आनंदानं बोलतोय, प्रेमानं बोलतोय. तुम्हाला कसं आलंय प्रेम बाई? त्या माणसाचं रक्त पिणारी माणसाचं रक्त पिणारी जात तुमची. मी माणसाचं रक्त पितोय आणि तू काय माणसाच्या घरातलं पाणी पिते का? आपण किती छान बनतो ना. जाऊ दे का, मला इथे कंटाळा त्यांच्या घरात. किती कोंदट वातावरण आहे आणि अजिबात कुठे घरगुण सुद्धा नाही. हे इथे नको वाटतं. आता एक काम कर, हा माणूस स्वच्छ आहे, आजारी वगैरे दिसत नाही मला, एकदम स्वच्छ माणूस आहे. त्याचं रक्त शोष आणि आपण आपल्या घरात जाऊ. अहो पण कसं आहे माहिती आहे का, गणूकाका आहेत ना, तिथे एकच आपल्याला प्रॉब्लेम आहे. काय ते प्रॉब्लेम एकच आहे, तिथे जागा चांगली आहे आपल्याला. घाणेरडी हवी ना, गटारीसारखी हवी. तिथं आपण वाढू शकतो, अंडी घालू शकतो. जागा वगैरे बेस्ट आहे. पण त्या गणूकाकांचं काय रक्त पिता. एकदम म्हातारा माणूस आहे तो. त्याचं रक्त संपत आलं आहे. उलट आपल्याच शरीरातलं रक्त त्याच्यात उतरायचं, तर शोषता रक्त त्याचं. मग काय म्हणते, मग तरी पण सध्या तर तिथंच राहू आपण. जागा चांगली आहे तर सेफ आहे. पण पुढं कधीतरी बघायला लागेल दुसरीकडे. बघू ते. आता कसं आपलं व्हायचं माहिती आहे का, घर एकीकडं आणि खानावळ दुसरीकडं. असं नको व्हायला. डासीन तू एकदम छान जोक करते बरं. नाही, मी सिरियसली बोलते. भविष्याविषयी बघा, उद्या पोरबाळ झाली तर कसं होईल त्यांचं शिक्षणाचं काय? त्यांच्या गेली माणसांच्या जगात परत गेली. हे एक लक्षात घे. या माणसाने अशी काही घाणं करून ठेवलेत ना, त्यानं चिमण्या पाखरं नष्ट होतात. आपल्याला सध्या तरी आपल्या जातीला काही मरण नाही. त्यामुळे घाबरू नकोस.
माणसं किड्यामुंग्यांसारखी मरत असतील, आपण नाही मरत. आपण फक्त माणसांच्या हातून मरतो, समजलं? त्यामुळे रक्तपितांतर थोडं लक्ष ठेव. कायम आपली बोलतच बसते आणि घरी गेल्यावर भूक 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 करते. भूक भूक करायला का मी कुत्रे आहे बाई? तसं नाही, मी भूक लागली असं म्हणते तू. हां, मग नीट बोलत चला जरा. मला कुत्री म्हटले तर याद राखा, कुत्री म्हटली तर कुत्री बरी ग, आपली दिसेल त्या माणसाचं रक्त खाते. खाते नाही हो, पिते म्हणा. हां तेच, सगळं तोंडाच्या खालीच घालते ना, म्हणून खाते म्हटलं. तुम्हाला माहिती आहे का, ते शेजारच्या डासीनीनं ह्याने काहीतरी पिझ्झा बर्गर आणला होता ना, त्याच्यावर 2 अंडी टाकून ठेवली होती. खरंच की काय? मग काय, त्या कोणाचं तर त्याच्या पिझ्झावर त्याने अंडी घातली होती ना, मग त्यांचा पोरगा आणि ती आई असा बर्गर खात होती, ओठांवर जिभा फिरवत. म्हटलं अंडी तर गोड लागलेली दिसतात ह्या पट्ट्यानं. काय येडी जात आहे का? फुटली माणसं निकटलं काय, हुशार समजतात बरं स्वतःला. हुशार समजतात. त्यांना माहिती नाही आमच्यातली सायंटिस्ट राहतात ते. हो, ते त्यांना माहितीच नाही. म्हणजे बघ ना, त्याने गुड नाईट आणली, त्याने कछुआ चाप आणली, त्याने ते अंगाला लावायचं आणि डासांना पळवायचं हे आणलं, ते आणलं. मला सांग, आपली एक पिढी नष्ट पण झाली असेल, पण दुसऱ्या पिढीने लगेच त्याच्यावर काहीतरी शोधून काढलं. आता कुठे ते गुड नाईटला कछुआ चापला डासा मारतात, कुठंच मरत नाही. माणसंच मारायला लागले ते लावून लावून. हा बाकी भारी जोक आहे बरं तुझा, बेस्ट, एकदम बेस्ट जोक आहे. असू दे. बरं चल, आपण जागा बघूया, जाऊ दे. दोघं उडून गेले. मलाही जाग आली होती. मी पाहिलं तो माझ्या रक्तावर टम्म फुगलेले 2 डास. त्यातलं नर कुठलं आणि मादी कुठलं आपल्याला काय बी कळलं नाही. ते 2 डास पंखात पंख घालून हळूहळू उडताना दिसले. मी म्हटलं सालं, माणसंच रोमॅन्टिक असतात की काय? हे डाससुद्धा अलीकडे रोमॅन्टिक व्हायला लागले माणसांचं बघून. त्यांचं गुणगुणणं संपलं आणि मी झोपी गेलो. एक बरं वाटलं. खोलीत 3च डास होते आणि 3 डास माझं रक्त पिऊन कुशाल ओढून गेले होते. आता माझी खोली डासमुक्त झाली होती. त्यामुळे मी दरवाजा घट्ट